सोमवारी सुरुवातीला दबावात असलेले कांद्याचे बाजारभाव दुपारनंतर मात्र वाढायला सुरुवात झाली. मंगळवारी त्यामध्ये वाढ दिसून आली आणि बुधवारी आजही वाढ दिसून आली. विशेषतः लासलगाव, पिंपळगावसह अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव सुधारलेले आहेत. आता यामध्ये आवक खूप आहे का, तर आवकही घटताना दिसते आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत आवकेचं प्रमाण कमी आहे आणि एकूणच मागच्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या मे महिन्यात आवक कशी आहे, मागच्या एप्रिलच्या तुलनेत आता आवक कशी आहे, त्यातून कुठे वाढली आहे, कुठे घटली आहे, या सगळ्यातनं कुठल्या ठिकाणी कांदा जास्त होता त्या पट्ट्यामध्ये याचा एक अंदाज येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कांद्याचे बाजारभाव तेजी कधी येईल ते सांगा आणि विकायचं की नाही याचा निर्णय घ्यायलासुद्धा या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होणार आहे. या माहितीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार 20 मे 2026. अनेकांचा प्रश्न आहे की कांदा विकायचा ठेवायचा हे जरा स्पष्ट सांगा आणि कधी वाढणार काय तेही तुम्ही स्पष्ट सांगा. उत्तर या रविवारी दिलेलं आहे. दर रविवारी आपण विशेष व्हिडिओ करत असतो आणि तुमच्या विनंतीनुसार तो व्हिडिओ आकार अगदी आता 1.5 मिनिटांचा रील केलेला आहे. पण सदस्यांसाठी मात्र अगदी जिल्हावार कुठले दर किती वाढणार आणि काय असणार हे सगळं सांगत असतो. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात. मे महिन्यात काय दर राहतील तेही आपण आधीच सदस्यांसाठी सांगितलेलं आहे. तुमच्यासाठी जे सदस्य नाही त्यांच्यासाठी पण सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कांदा विकायचा की ठेवायचा अगदी स्पष्ट सरळ रोखठोक सांगितलेलं आहे. जो कांदा खराब होतो आहे, ज्याच्यातनं ऑइलसारखं काय पाणी येतं आहे, लिकेज आहे, पावसानं जो खराब झालेला होता तो कांदा तुम्ही ठेवायचाच नाही, तो केव्हाच विकायचा आहे. चांगल्या क्वालिटीचा जो 5 ते 6 महिने स्टोरेजमध्ये टिकेल, चाळीमध्ये टिकेल, जो निर्यात क्वालिटीचा आहे, ज्याचा आकार 45च्या वरती आहे, असा कांदा मात्र साठवून ठेवा. त्याला चांगले दिवस येणार आहे, चांगला बाजारभाव मिळणार आहे. तर हा अगदी स्पष्ट सल्ला दिला आहे. अर्थात कांदा विकायचा की ठेवायचा हा निर्णय तुमचा आहे. ॲग्रो शिवार या संदर्भात कोणालाही विका ठेवा असा सल्ला देत नाही, याचे डिस्क्लेमर दिलेलं आहे. तर हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि आत्ताचा जो महत्त्वाचा भाग आहे ते आपण आजचे कांद्याचे दर एकदा थोडेसे बघूया आणि मग कुठे वाढ घट झाली ते तुमच्या लक्षात येईल. आजचे कांद्याचे जी आवक आहे ती आता एकूण सगळ्या याची लक्षात घेतली तर ती कालच्या तुलनेत खूप घटलेली दिसून येते आहे. त्याचाही आपण अंदाज घेऊया. आता कोल्हापूरला सरासरी 1000, छत्रपती संभाजीनगरला 100 ते 800 आणि सरासरी 450 इथे दर कमी झालेले आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केटला 1800 रुपयापर्यंत कांद्याचे बाजारभाव गेलेत. माफ करा, चंद्रपूरला 1800 रुपयापर्यंत गेलेत आणि मुंबईला 800 ते 1600 आणि 1200 सरासरी आहेत. सोलापूरमध्ये जे कांद्याचे बाजारभाव आहेत ते आहेत 650पर्यंत, 100 ते 1600 आणि सरासरी 650पर्यंत गेलेले आहेत. आता येवल्यामध्ये कांद्याचे बाजारभाव 750, विंचूरला लासलगाव विंचूर 1125, सिन्नरला 850, नायगावला 900, मनमाडला 900, सटाणा बाजार समितीत 950, पिंपळगाव बसवंतला 1150, पारनेरला 1000, रामटेकला 1200 आणि देवळ्यामध्ये 1100 असे सरासरी आजचे बाजारभाव आहेत. काही ठिकाणी 50 पैसे, काही ठिकाणी 25 पैसे, म्हणजे क्विंटल मागे 20 रुपयांपासून तर 70 ते 80 रुपयांचा फरक पडलेला दिसतो आहे. लासलगावचे पण बाजारभाव हे वाढलेले दिसून येत आहे आणि पिंपळगावचे पण. आता सकाळपासून आपण रोजची आवक आणि कांद्याचे जे बाजारभाव आहे त्याची माहिती व्हॉट्सअप चॅनलला टाकत असतो. काही मेंबर्स विचारत आहेत की आम्हाला व्हॉट्सअप चॅनलला ॲड करा. तर तुम्हाला ॲड करायची गरज नाही, आपला ग्रुप नाही आहे, चॅनल आहे. तुम्हाला इथे पहिल्या कमेंटमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. आता जो सगळ्यात महत्त्वाचा तिसरा पार्ट आहे त्याकडे येऊया. कांद्याची आवक जी महत्त्वाच्या ठिकाणी कुठे काय कशी घटली आहे ते बघूया. आता माझ्याकडे मे 25च्या तुलनेत आत्ताची आवक जी आहे ती वाढलेली टॉप 20 बाजार समित्या कुठल्या की ज्यांच्यामध्ये आवक वाढलेली आहे ते बघूया. अकोले, त्याच्यानंतर परांडा, पारनेर, फलटण, त्यानंतर चांदवडमधली मल्हार श्री खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती, नेवासा, सिन्नर,
देवळा, वैजापूर, उब्राणे, चांदवड, त्याच्यानंतर सटाणा, राहाता, येवला, जळगाव, श्रीरामपूर, वांबोरी, नागपूर, चाळीसगाव आणि संगमनेर या ठिकाणी किमान 50% तर तब्बल 1800% म्हणजे मागच्या मेमध्ये होती 178 आणि आता झाली आहे 3500 मेट्रिक टन अकोल्यामध्ये, म्हणून 1800% इतकी वाढ जास्त आहे. याचा अर्थ या सगळ्या परिसरामध्ये कांद्याची लागवड, कांद्याचं उत्पादन जास्त आहे. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी भीती पण आहे की कांद्याचे बाजारभाव पडतील का, पाऊस पडेल का, अशा सगळ्या गोष्टींमुळे इथं कांदा जास्त प्रमाणात बाजारात येत आहे. हे तुम्ही आता गृहीत धरा किंवा लक्षात येईल. आता प्रमुख बाजार समित्या ज्या आहे की ज्यावरनं बाजारभावाला कलाटणी मिळते, अशा बाजार समित्यांच्या आवकेमध्ये 25च्या तुलनेत, म्हणजे मे 25च्या तुलनेत मे 26मध्ये आता काय आहे, वाढ आहे का, तर नाही, इथे घट दिसते आहे. अहिल्यानगर, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लासूर, राहुरी, वांबोरी, घोडेगाव, चाकण, देवळा, सटाणा, येवला, चांदवड, उमराणे इथे मागच्या वर्षीच्या मेच्या तुलनेत आता घट दिसते आहे. अहिल्यानगरमध्ये मात्र एप्रिलच्या तुलनेत मे 26मध्ये, आता मागच्या महिन्याच्या तुलनेत आपण बघूया, एप्रिलच्या तुलनेत मे 26मध्ये अहिल्यानगरमध्ये वाढ आहे. पिंपळगाव, बसवंतमध्ये वाढ आहे 25%ची. त्याच्यानंतर राहुरीमध्ये वाढ आहे, वांबोरी आणि घोडेगावमध्ये वाढ आहे. त्यानंतर देवळा, सटाणा आणि उमराणे इथे वाढ आहे. आता याचे निष्कर्ष काय ते बघूया. हे मी सगळं बारीक लिहून ठेवलं आहे, त्यामुळे मला वाचून दाखवावं लागतं आहे की चूक व्हायला नको. राज्यात मे 26 अजून संपलेला नाही, आणखी 10 दिवस आहे. मध्ये कांद्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत अनेक बाजार समित्यांमध्ये वाढलेली आहे, तर काही ठिकाणी घटते पण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक पट्ट्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा येतो आहे, आज पण येतो आहे. देवळा, सटाणा, चांदवड, येवला आणि उमराणे येथे आवक सर्वाधिक राहिलेली आहे. काही बाजार समित्यांमध्ये तुलनेनं टक्केवारी कमी असली तरी प्रत्यक्ष टनांमध्ये त्याची वाढ खूप मोठी आहे. या वाढलेल्या आवकेमुळे पुरवठा मजबूत दिसतो आहे आणि याला मग बाकीचे कारणं आहेत. निर्यातीची एक बाजू कमकुवत आहे, एक बाजू चांगली आहे. त्याच्यानंतर मध्येच काही गोष्टी बदलल्यात. या सगळ्यातनं मालाचा दबाव दरवाढीवर येतो आणि त्यातनं मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यात, साठवणूक आणि पावसाची परिस्थिती यावर पुढचे बाजारभाव ठरतील, हे आपण वेळोवेळी स्पष्ट सांगत असतो. आता प्रमुख बाजार समित्यांचं निरीक्षण काय ते बघूया. लासलगाव, पिंपळगाव, बसवंतचा पट्टा अजूनही राज्यातील सर्वात मोठा कांदा पुरवठा केंद्र राहिलेला आहे आणि इथं आवक मजबूत आहे. देवळा, सटाणा, चांदवड उन्हाळ कांद्याची जोरदार आवक, इथे आवक वाढलेली आहे. येवला, उमराणे व्यापारी आणि साठवणूक कांद्याची विक्री वाढल्याचे संकेत आहेत. म्हणजे एकूणच साठवणूक केलेला कांदा आणि तिथं जे काही आहेत खरेदी आणि जे आहे एकूण, त्यातनं उमराणे आणि येवला इथे कांद्याची आवक वाढलेली दिसून येते. अहिल्यानगरमध्ये वार्षिक तुलनेत आवक कमी झाली तरी एप्रिलच्या तुलनेत सुधारणा दिसते आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत अहिल्यानगरमध्ये घट आहे, पण आत्ता या महिन्याच्या तुलनेत ती वाढ आहे. सोलापूरमध्ये आवक घटलेली आहे, त्यामुळे स्थानिक पुरवठा तुलनेने कमी राहिला आहे. वांबोरी आणि राहुरीमध्ये एप्रिलच्या तुलनेत वाढ आहे. नवीन माल सातत्याने बाजारात येतो आहे. घोडेगाव कमी बेसमुळे टक्केवारी वाढ मोठी दिसली आहे. या सगळ्या याच्यामध्ये बाजारासाठी आता महत्त्वाचे संकेत अतिशय स्पष्ट रोखठोक जे आहे. सध्या बाजारात कांद्याचा पुरवठा मजबूत आहे, त्यामुळे मोठी तेजी मर्यादित असेल. म्हणजे काय की रविवारी आपण जे सांगितलेलं आहे, रविवार विशेषमध्ये या रविवारी, की कुठल्या जिल्ह्यात किती भाव वाढतील आणि कसं राहील, तर त्या याच्यामध्ये खूप मोठी तेजी येणार नाही किंवा भाववाढ आहे, पण ती मर्यादित किंवा अल्पशी राहू शकेल. मात्र या सगळ्या याच्यामध्ये जूनमध्ये पावसाळा सक्रिय झाला किंवा तर कांद्याच्या साठवणुकीचा प्रभाव आणि एकूणच सगळ्या याच्यातनं बदल होऊ शकतो. एकूणच बऱ्याच गोष्टी निर्यात आणखी वाढली तर त्याचा मालाला किंवा याला बाजारभावाला आधार मिळू शकतो. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. नाफेडची खरेदी अजून पूर्ण क्षमतेने सुरू नाही. नाफेडची नोंदणी सुरू आहे. नाफेडच्या
किंवा NCCFच्या केंद्रांची यादी कुठल्याही दैनिकात प्रसिद्ध झालेली नाही. ई समृद्धीवर तुम्ही ते करू शकतात. त्यामुळे या खरेदीचा कांदा हा साठवलेला किंवा व्यापाऱ्यांचा किंवा संबंधित संस्थांनी आधीच घेतलेला येतोय का, अशी शंका काही शेतकरी नेते आणि संघटना व्यक्त करताना दिसत आहे. याबद्दल आपण पुन्हा वेगळी माहिती घेऊया. सध्या तरी मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं, आजचं पण आहे, एक साधारण 8-10 दिवस किंवा येत्या 5 ते 6 दिवसानंतर परिस्थिती बदलेल. हा आठवडा तुम्हाला थोडंसं सब्र का फल मीठा या पद्धतीनं घ्यावं लागेल, श्रद्धा सबुरी ठेवावी लागेल. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रिया असेल तर मला जरूर कळवा. आणि अतिशय बारकाईनं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ठेवायचा, विकायचा, साठवायचा या संदर्भातल्या सल्ल्यासह पूर्ण आठवड्याचे जिल्हावार बाजारभाव किंवा महिन्याचे बाजारभाव कसे राहतील हे सांगितलेलं आहे. तोपर्यंत जोडून राहा. धन्यवाद.